नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र आज तुम्हाला विद्येची किंमत ही खूप शानदार, चांगली, बोध घेणारी गोष्ट सांगणार आहे. एकदा श्रीकृष्ण गंगा स्नानासाठी शिष्यासह गंगेवर गेले. त्यावेळी एक घमंडी सिद्ध पुरुषही तेथे होते. त्यांनी एक चादर पाण्यावर पसरली व त्यावर उभे राहून नदी पार केली. तसेच परत आले व श्रीरामकृष्णांच्या एका शिष्याला म्हणाले, तुमचे गुरु असा चमत्कार करू शकतील का? 12 वर्ष तप करून मी ही सिद्धी मिळवली आहे. शिष्याने श्रीरामकृष्णांना हे सांगितले. ते म्हणाले, त्यांना सांग, तुझा हा चमत्कार 4 आणि किमतीचा आहे. शिष्याने हा निरोप घमंडी सिद्ध पुरुषाला सांगितला. तो भलताच भडकला, म्हणाला, पुन्हा असे म्हणाला तर तुमचे भस्म करून टाकेन. श्रीरामकृष्णाने पुन्हा तसे म्हटलं तेव्हा प्रत्यक्ष त्यांनाच घमंडी सिद्ध पुरुषांनी त्याचा अर्थ विचारला. श्रीरामकृष्ण म्हणाले, नावाडी सुद्धा 4 आण्यात पैलतीराला नेतो, त्याचा इतरांना उपयोग होतो, पण तुमची विद्या फक्त तुमच्या पुरतीच आहे. त्या विद्येची लोकांना उपयोग होत नाही, तिची किंमत शून्य आहे. तात्पर्य, माणसाने आपल्या विद्येचा कर्तृत्वाचा समाजाला उपयोग करून द्यावा. अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करून ऑल करा आणि या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये योग्य त्या ठिकाणी वापर करा.